सुपरफास्ट रेल्वे अकोले तालुक्यातूनच जावी ही भूमिका घेऊन अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, नेते, सर्वसामान्य तरुण सगळे एकत्र येऊन आज आपण या ठिकाणी प्राण साहेबांना नोटीस देण्यासाठी आलोय। तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। या निमित्तानं संगमनेर अकोल्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी सुद्धा आले, काहींनी मार्गदर्शन करून निघून गेले, काही निघाले होते पण जनतेनं सूचना दिली। खरं म्हणजे आंदोलन त्यावेळेला यशस्वी होतं का नेतृत्व शेवटपर्यंत आंदोलकांबरोबर असतं। मार्गदर्शन करणे इतके आम्ही खुळे नाहीत, आम्ही अज्ञान नाही। तुमच्या अंगणात आलोय, तुमच्याशी आम्ही टू रिस्पेक्ट असावं म्हणून आम्ही तुम्हाला संधी दिली। मी जरा कडवट बोलतो, माफ करा त्याबद्दल। माझी 60 वर्ष आंदोलनात गेली। आता जेवढे पुढारी व्यासपीठावर बसलेत, एवढी पोरं हायस्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये असताना रोजगार हमीच्या चळवळी आम्ही करीत होतो आणि विद्यार्थ्यांचे डबे मासिक 15 रुपये एस टी महामंडळ घेत होतं, ते बंद करावं म्हणून स्टुडंट फेडरेशनची चळवळ 74 पासून आम्ही करत होतो। आज या घडीला खरं म्हणजे माझ्या वयाचा, माझ्या बरोबरीचा एकही माणूस या ठिकाणी माझ्या समोर नाही। वाईट वाटतं अतिशय। तो कम्युनिस्ट पार्टीतला नाही, कामगार चळवळीतला नाही, तालुक्यातले एक आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत पण ते सुद्धा सध्या आजारी आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना बाहेरचे येऊन जर आम्हाला मार्गदर्शन करत असतील आणि कुणाच्या कुबड्या बगलात घेऊन जर कोणी चळवळ करत असेल तर ती चळवळ कधीच यशस्वी होणार नाही, याची जाणीव या चळवळीच्या नेतृत्वानं ठेवावं। रागावलो तुमच्यावर, थोडंसं गुढीत बोलतो। 1950 ते 1960 या कालखंडामध्ये एक विनय, राजकीय चारोळी होती। राजकीय ती चारोळी अशी, जनसंघाची पूजा अर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा, कम्युनिस्टांचा मोर्चा आणि काँग्रेसच्या खुर्च्या, त्यावेळीची चारोळी होती ज्यावेळेला आम्ही तरुण पोरं राजकारणात आलो त्यावेळेला। आजचं या ठिकाणी जे चित्र दिसतंय सगळं उलट झालेलं दिसतंय आणि चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, तिचं आपण स्वागत केलं पाहिजे। आणि आमच्यासारख्या वयोवृद्धांनी, या तरुणांनी जो काही संघर्षाचा पुढाकार स्वीकारलाय त्यांच्या पाठीपाशी भक्कम राहून खांद्याला खांदा लावून जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत संघर्ष जिवंत ठेवण्याचं काम आमच्या पिढीने केलं पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे। खरं म्हणजे एक खंत आहे माझ्या मनामध्ये। मी काही कोणाचा विरोधक नाही आणि कोणाचा शत्रू नाही। गेल्या 28 वर्षामध्ये म्हणजे 1997-98 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली। गेल्या 28 वर्षामध्ये तालुक्याचे आमदार, जिल्ह्याचे खासदार, महाराष्ट्रातले मंत्री आणि केंद्रातले मंत्री ज्यांना आपण मतं देऊन निवडून दिले, ती माणसं काय करीत होती? काय करत होती ही माणसं? या माणसांनी का सर्वसामान्य जनतेला सांगू नये का हे असा सर्वे होतोय, हे असंच चाललंय, मोजणी 1 होऊ द्या, 2 होऊ द्या, 3 होऊ द्या, 4 होऊ द्या। जो तो लोकप्रतिनिधी ज्याच्या त्याच्या मतदारसंघातला तो त्या मतदारांचा देणेकरी आहे, कुणाचं नाव ठेवायचं कारण नाही। तो जर ते करीत असतील तर तुम्ही काही गोधडी घेऊन झोपत आहे का? काय करता तुम्ही? का मला सांगू नये या माणसांनी? ही गोष्ट 15-16 वर्षापूर्वी जर सुरू झाली असती, ते उशीर आंदोलन सुरुवात करायला तुमच्यावर पाळी आली नसती। खरं म्हणजे बाजीराव दराडेंना धन्यवाद देतो, त्यांनी 3 डिसेंबरला मोबाईलवर एक क्लिप टाकली। त्याची जाणीव ठेवून संवेदनशील कार्यकर्ते तालुक्यातले, नाव मी कोणाचं घेत नाही, कोण माणसं आहे ते सगळी तुम्हाला पाठ आहेत, मी नाव घेतल्यानंतर ते मोठे होतील असं मी मानत नाही। 3 तारखेला त्यांनी मिटिंग घेतली, 7 तारखेला गेस्ट हाऊसवर एक या संदर्भात मिटिंग झाली, 11 तारखेला तहसीलदारला निवेदन दिलं, आज आपण या ठिकाणी घेतोय आणि अजून 17-18 तारखेला अजून कुठेतरी चाकणच्या पॉईंटवर काहीतरी आंदोलन होतंय। या सगळ्या प्रक्रिया आहेत, या 13 दिवसातल्या घडामोडी आहेत। आणि इतकी संवेदनशील माणसं जर अकोल्यामध्ये असतील तर ही संगमनेरची माणसं का झोपली? माझा पहिला प्रश्न आहे। मी कुणाचाही शत्रू नाही। संगमनेर तालुका, संगमनेर अकोला हे जर जुळे भाऊ आहेत
क्रांतीपासून तर आत्तापर्यंत, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीपासून हे जर आत्तापर्यंत गळ्यात गळा घालून खांद्यावर हात ठेवून बरोबरीनं जर संघर्ष करत असतील, चळवळी करीत असतील, तर ही संगमनेरची जनता का झोपली? या संगमनेरमधला शेतकरी असेल, या संगमनेरमधला कामगार असेल, यापूर्वी अरे 1853 मध्ये रेल्वे आली, 172 वर्ष झाले, 7 पिढ्या गेल्या, आणि अजून जर तुम्ही झोपलात, अजून पुढच्या 5 पिढ्या तुमच्या संपणार आहेत. तुम्हाला नाही तुमच्या स्वतःसाठी करता आलं तर माझं म्हणणं आहे, पुढच्या पिढीसाठी तुम्हाला मरायची पाळी आली तरी तुम्ही मरा, पण या चळवळीमध्ये सामील व्हा, या संघर्षामध्ये सामील व्हा, आणि जो मुद्दा घेऊन आपण या ठिकाणी आलोय तो यशस्वी करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हा, अशी भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि म्हणून जाता 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 टीका टिप्पणी म्हणून नाही, पण आपल्या जिल्ह्यातले आमदार, खासदार, शेजारचे नाशिक जिल्ह्यातले, पुणे जिल्ह्यातले सगळे खासदार एकत्र करण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे असलेले पालकमंत्री माणसं नावं घ्यायला भेटतात, त्याचं कारण वेगळी आहेत. प्रत्येकाची बोट आहे ना दगडाखाली गुतेल येतो, माणसं खरं नाही बोलती. अहो इथं बोललं तर संध्याकाळी घरी गेलं, फोन केला ना त्या घराला कडी लागेल, असं काय करता तुम्ही? एवढं सोपं आहे काय? म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची ती नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही आमचे पालकमंत्री आहात. विखे साहेबांना मी विनंती करील का या संगमनेर अकोले तालुक्यातल्या, नाशिक पुणे जिल्ह्यातल्या सगळे खासदार वगैरे जरी एकत्र आले तर या अकोले तालुक्याला रेल्वे देण्याचं काम, या चळवळीचं नेतृत्व खरं म्हणजे विखे पाटलांनी करावं. आम्ही त्यांच्याबरोबर राहू ही भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि हा संघर्ष या तालुक्यातल्या, अकोले तालुक्यातल्या तरुणांनी जो काही घेतलाय त्याच्यामध्ये संगमनेरकर सुद्धा भागीदारी व्हा, आणि भविष्य काळातल्या चळवळीमध्ये भागीदारी करून देवठाणला थांबा, म्हणजे संगमनेर, अकोले संगमनेरमधूनच ही रेल्वे पुण्याला जावी ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तशा पद्धतीचा माझ्यानंतर जे नेते बोलतील त्यांना मी विनंती करतो की या ठिकाणी तो एक ठराव आपण तयार करा, या चळवळीचा निवेदनासह एक ठराव तयार करा का होणारी रेल्वे अकोलेमधून देवठाणला थांबा ठेवून संगमनेर मागे तुम्ही पुण्याला न्या, अशा पद्धतीचा एक ठराव करा. लागलं तर सूचक मी होतो, अनुमोदक कोणी व्हा, आणि चळवळ जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत हे संघटन, हा संघर्ष आपण जिवंत ठेवा ही भावना व्यक्त करतो. पुनश्च एकदा संयोजकांना हा प्रश्न हाती घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबतो. इन्क्लाब.